पॅडमॅन. तुमच्या डोळ्यासमोर आले असणार अक्षय कुमार, कारण की पॅडमॅन म्हणून तुम्ही त्यांना ओळखता, हो की नाही? पण भारताचे खरे पॅडमॅन म्हणून ओळखले जाणारे अरुणाचल मुरुगंथम हे तामिळनाडूतील कोयंबतूर येथील एक सामाजिक उद्योजक आहेत. तसेच आज आपण 28 मे जागतिक मासिक पाळी दिवसानिमित्त आज महाराष्ट्रातील पनवेल येथे राहणारे डॉक्टर दीपक खाडे म्हणजेच पॅडमॅन यांना भेटणार आहोत. यांनी गेली 15 वर्ष आदिवासी पाडे, शाळा, कॉलेजेस, गावाखेड्यातून महिला मंडळ अनेक ठिकाणी जाऊन मासिक पाळी शाप की वरदान या विषयावर अनेक ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम केलेले आहेत. तर आजच्या दिवशी आपण त्यांची भेट घेऊया. चला तर मग. नमस्कार, मी मनीषा. नमस्कार, मी रेश्मा. आज 28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस. आजचं औचित्य साधून आज आम्ही भेटायला आलो आहोत डॉक्टर दीपक खाडे यांना. आणि सरांचं इंट्रोडक्शन सरच देतील. नमस्कार, मी डॉक्टर दीपक खाडे, नॅचरोपॅथी काउन्सिलर आणि ट्रेनर. गेली 10 वर्ष आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात 2,500 ते 3,000 पेक्षा जास्त मासिक पाळी या विषयावर जनजागृतीचे कार्यक्रम केले आहेत. ह्या कार्यक्रमामध्ये मासिक पाळी म्हणजे मासिक पाळीची प्रक्रिया काय आहे, मासिक पाळी स्वच्छताची कशी करावी असे विषय न घेता मासिक पाळीबद्दल असलेले जे अंधश्रद्धा आहेत, गैरसमज आहेत किंवा परंपरेच्या नावाखाली चालत आलेल्या अशा कितीतरी रूढी आहेत, ज्याच्यामुळे अजूनही शिकलेल्या महिलांना सुद्धा या सगळ्या रूढी परंपरा पाळाव्या लागतात. म्हणजे आपण फक्त शिकलोय, एकदा विचार करावा लागेल, सुशिक्षित झालोय का? आणि जर नसेल तर आपण सुशिक्षित कधी होणार? फक्त 28 मे मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करून चालणार नाहीये. तर आपल्याला नेहमीच मासिक पाळीसारख्या गंभीर विषयावर म्हणजे स्पष्टपणे किंवा सहजपणे आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही अंधश्रद्धा आणि गैरसमज निर्मूलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात काम करतोय. हे काम का करावं असं वाटलं किंवा या विषयावर मी का बोलावं असं का वाटलं? कारण सहज किंवा ठरवून केलेल्या ही गोष्ट नाहीये. माझ्या समोर एका तरुण मुलीला ज्या मासिक पाळीला वरदान बोललं जातं तीच मासिक पाळी त्या मुलीसाठी शाप ठरलेली आहे. तिला तरुण वयात तिचा जीव गमवावा लागला होता. तेही तिचं घराणं सुशिक्षित असून, तिचे आई वडील सुशिक्षित असून जर त्या मुलीला तिचा जीव गमवावा लागत असेल तर ही गंभीर बाब नाहीये असं वाटतं का? खरं म्हणजे ज्या वेळेला तिला पहिल्यांदा त्रास झाला त्यावेळेला जर तिच्याकडे लक्ष दिलं असतं किंवा योग्य वेळेला योग्य डॉक्टरपर्यंत घेऊन गेले असते तर आज त्या मुलीचा जीव वाचला असता. पण मासिक पाळी म्हणजे त्यामुळे त्रास होणारच, पोट दुखणारच, ही एक सामान्यपणे प्रत्येक स्त्रीची भावना आहे आणि स्वतःची भावना आपल्या मुलींवर लादली जाते. जर एखाद्या मुलीने सांगितलं की आई मला त्रास होतोय, पोटात दुखतंय, तर त्याच्यावर पर्याय शोधण्यापेक्षा नाही बाळा, तू मुलगी आहेस ना, पाळीमध्ये सगळ्यांनाच त्रास होतो किंवा थोडासा सहन करायला पाहिजे असं बोललं जातं. आणि त्यामुळे त्या मुलीचे विचार असे बनतात की जर मी मुलगी म्हणून जन्माला आले ना तर हे भोग आहेत, हा त्रास आहे, हा मला सहनच करायचा आहे किंवा मला ते भोगावेच लागणार आहे. आणि हीच चुकीची मानसिकता, चुकीचे विचार आपल्या मुलींचे घडतायत आणि त्यामुळे त्यांना आयुष्यभर त्रास सहन करावा लागतोय. कदाचित हाच चुकीचा समज, चुकीचा विचार त्या मुलीच्या डोक्यामध्ये भरला, पण तिला तर त्रास होत होता. ती कुठल्या तरी व्यक्तिगत डॉक्टरकडे गेली, त्यांनी एकदा खायला दिलेली औषधं ती दीड वर्ष खात होती. आणि दीड वर्षानंतर ज्या वेळेला तो विषय अजून सिरियस झाला, तिची तब्येत अजून बिघडली आणि तिला डॉक्टरकडे म्हणजे दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं, त्यावेळेला लक्षात आलं की तिला सर्वायकल झालं. पण उशीर झाला होता, तिला वाचवण्या पलीकडे ती गेली होती. आणि त्यावेळेला नकळतपणे माझ्याकडून या विषयावर जनजागृतीचं काम सुरू झालं. आणि सुदैवाने आज हजारो नाही, महाराष्ट्रातल्या लाखो लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो
लाखो लोकांचे विचार बदलण्यासाठी आम्ही कारणीभूत ठरलो. यासाठी मला खरंच स्वतःबद्दल किंवा आमच्या संपूर्ण टीम बद्दल अभिमानच वाटतोय. आज ज्या मासिक पाळीला किंवा ज्या मासिक पाळीमुळे स्वतःला कमजोर समजणं किंवा कमनसिबी समजणं, अशा मानसिक खच्चीकरण होणाऱ्या वातावरणामध्ये आपल्या मुली वाढतात, त्याच वातावरणामध्ये त्या मुलींना, त्या मातांना, त्या भगिनींना आत्मविश्वासाने आणि कॉन्फिडेंटली जगण्यासाठी आमचे विचार किंवा आमचे कार्यक्रम किंवा आमची जनजागृतीचे कार्यक्रम जर कारणीभूत ठरत असतील, तर यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. सर, प्लास्टिक सॅनिटरी पॅड आणि ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड याच्यामध्ये काय फरक आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, जो बऱ्याचदा लक्षातच येत नाहीये. नॅचरल हेल्थ अँड एज्युकेशन फाउंडेशन आणि स्मार्ट चॉईस तर्फे ज्यावेळेला आम्ही हे प्रोग्राम करतोय किंवा जनजागृती करतोय, वर्षभर जनजागृती केल्यानंतर अजून एक मुद्दा लक्षात आला, तो म्हणजे आज 90% मार्केटमध्ये जे सॅनिटरी पॅड मिळत आहेत, ते 90% सॅनिटरी पॅड हे प्लास्टिक अँड केमिकल पासून बनलेत. आणि त्यामुळे महिलांना कोणता त्रास होतोय, तर स्किन इन्फेक्शन्स होत आहेत आणि पीसीओडी किंवा पीसीओएस होण्यासाठी त्यांना कारणीभूत ठरतायत. पण आपल्याकडे मासिक पाळीविषयी बोललंच जात नाही किंवा त्याविषयी बोललं पाहिजे असं वाटलं तरी वेगवेगळ्या प्रकारचं दडपण किंवा नसलेली मोकळी, त्यामुळे ते बोलू शकत नाहीयेत. आणि त्याचाच कदाचित गैरफायदा आपण म्हणू शकतो, ह्या विदेशी कंपन्या घेत आहेत आणि महिला तो त्रास अजूनही सहन करतायत. ही बाब ज्या वेळेला लक्षात आली, त्यावेळेला आम्ही ऑर्गॅनिक सॅनिटरी नॅपकिन्स बनवले आणि ते महिलांसाठी उपलब्ध करून दिले. त्यावेळेला हे सॅनिटरी पॅड प्लास्टिक आणि केमिकल विरहित कसे असतील याची काळजी घेतली. जे पहिला आता मार्केटमध्ये पॅड आहे, तुम्ही बघितलं तर त्याची वरची लेअर असते ती प्लास्टिकची असते, प्लास्टिकची जाळी असते. त्यानंतर शेवटची जी लेअर असते ती प्लास्टिकची असते. ती अशा ठिकाणी वापरली जाते जिथे हवेचा संचार होत नसतो. तासनतास 12-12 तास असे पॅड ज्या वेळेला वापरले जातात, त्यावेळेला ऑब्व्हियसली जर ओलाव्यामुळे होणारे जे स्किन इन्फेक्शन्स आहेत ते होणारच आहेत. पण त्यामुळे महिलांना जो काही त्रास सहन करावा लागतो तो वेगळाच असतो. म्हणून आपण सर्जिकल कॉटन वापरून पहिली जी लेअर बनवली ती वापरलेली आहे. त्यानंतर वूडपल्प वापरलेला आहे आणि त्याच्यात जे घटक वापरलेले आहेत, ज्याच्यामुळे महिलांना त्या दिवसात म्हणजे मासिक पाळीच्या दिवसामध्ये एनर्जी किंवा ऊर्जा तर मिळतेच, पण त्रासविरहित मासिक पाळी त्यांची होत असते. आणि असे हजारो फीडबॅक किंवा प्रतिक्रिया आम्हाला आमच्या महिलांमार्फत मिळालेल्या आहेत. सर, आज तुम्ही अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रोग्राम करता अवेअरनेसचे, तर या माध्यमातून महिलांमध्ये काही फरक जाणवला का? खूप बदल जाणवलेत. म्हणजे तुम्ही बघाल, आजही तुम्ही कोणत्याही मेडिकलमध्ये जा, ज्या मेडिकलमध्ये सगळे प्रोडक्ट जे सॅनिटरी पॅडचे आहेत ते डिस्प्लेला असतात. तुम्हाला औषधं कमी आणि सॅनिटरी पॅड जास्त दिसतील, पण ज्या वेळेला एखादी मुलगी, एखादी महिला सॅनिटरी पॅड मागते, त्यावेळेला ते लपवून दिलं जातं. हो. पेपरमध्ये लपेटून काळ्या बॅगेत दिलं जातं आणि ती बॅग घरी नेऊन कुठेतरी अशा ठिकाणी लपवून ठेवली जाते की कोणाला समजलंच नाही पाहिजे की आम्ही पॅड घेऊन आलो. आज माझ्याकडे प्रूफ आहेत, माझ्याकडे फोटो आहेत. आपलं जे स्मार्ट चॉईस आहे, ते स्मार्ट चॉईस मुळे झालेल्या फायद्यामुळे त्यांनी ते देव्हाऱ्यावर ठेवलंय. देवाच्या फोटोच्या बाजूला ठेवून त्याची पूजा केली आहे. कारण महिलांचा फक्त मासिक पाळीमधला त्रास कमी नाही झालाय, तर महिलांचे विचार बदलले आहेत, महिलांमध्ये बदल घडतोय. आणि माझ्या भगिनी आहेत, मुली आहेत, महिला आहेत, माता आहेत, त्या उघडपणे त्यांना होणारा त्रास त्यांच्या घरी डॉक्टरना किंवा जे त्यांची काळजी घेत आहेत त्यांच्यापर्यंत उघडपणे बोलतायत. हा सुद्धा जो बदल घडलाय हा छोटा बदल नाहीये. त्यामुळे आपण जो जनजागृती करतोय त्याच्यामुळे खरंच त्यांचा वैचारिक बदल घडतोय, अंधश्रद्धा, गैरसमज दूर होत आहेत आणि आपण जे म्हणतोय की खरंच महिला सुशिक्षित होत आहेत. सर, तुम्ही पुरुष असून
मासिक पाळी या विषयावर तुम्ही काम करताय, तर समाजात इतर पुरुषांनी पण या विषयावर काम करावं यासाठी आपण काय करू शकतो? हा मुद्दा आम्ही जो प्रयत्न केला की शाळा कॉलेजेसमध्ये मुलांना आणि मुलींना एकत्र घेऊन हा कार्यक्रम किंवा हा अवेअरनेस करायचा. पण आता जे पुरुष आहेत त्यांची जी मानसिकता आहे ती बदलत बसण्यापेक्षा ना, आपण आता आपली जी मुलं आहेत त्यांचे विचार बदलले तर ते जास्त सोयीस्कर होईल, कारण ते मोल्ड होऊ शकतात. आणि आताचे जे एका वयानंतर बऱ्याच लोकांना मोल्ड व्हायला नाही आवडत. तर मला असं वाटतं की आई म्हणून त्यांची पहिली जबाबदारी आहे की जसं मुलीला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तसं मुलाला सुद्धा सांगितल्या पाहिजेत. मुलाला मासिक पाळी म्हणजे काय, एक साधारणतः 8वी नंतर मुलं सुजाण होत बनतात किंवा त्यांना सगळ्या गोष्टी कळतायत. आज मोबाईलमुळे अशी कुठलीही गोष्ट नाही जी लपून राहिली आहे किंवा म्हणजे उथळ माथ्याने किंवा उधळ माथ्याने आपण म्हणू जाहिराती टीव्हीवर वेगवेगळ्या सॅनिटरी पॅडच्या करतायत, जे सगळ्या परिवारासोबत बघितल्या जात आहेत. त्यामुळे मुलं अवेअर आहेत, फक्त त्यांना योग्य माहिती देणं गरजेचं आहे. पाळी काय येते आणि त्याच्यामुळे महिला म्हणून तिला कोणता त्रास होऊ शकतो, कोणती काळजी घ्यायला पाहिजे, जी शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, ती काळजी कशी घेतली पाहिजे. ज्या शाळेमध्ये अशी परिस्थिती उद्भवेल, आपण बघितलंय की कितीतरी मुलींनी आत्महत्या केल्यात कारण त्यांना मुलांनीच चिडवलंय. आणि मग त्यांनी 3ऱ्या-4थ्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या, मागे कराडला तिच्या स्कर्ट्सवर डाग आहेत म्हणून चिडवल्यामुळे तिने उडी मारून आत्महत्या केली. तर हे का होतंय, कारण आपल्या मुलांमध्ये अवेअरनेस आपण करत नाही आहोत. ज्या वेळेला तिला खरंच गरज आहे त्यावेळेला जर तुम्ही तिला मदत केली किंवा भावनिक दृष्ट्या जर तिला सोबत केलीत तर मात्र मुलांचे विचार बदलायला वेळ लागणार नाहीये. आणि आज आपली मुलं सुद्धा खूप समजूतदार आहेत. त्यांना जर हे 40, 50, 60, 100, 200 वर्षापूर्वीचे विचार त्यांच्या मनामध्ये भरण्यापेक्षा आत्ताचे आधुनिक विचार तुम्ही योग्य पद्धतीने जर समजवले तर आपल्या मुलांमध्ये निश्चित बदल होईल. आणि उद्या येणारी जी पिढी आहे, जे पुरुष आहेत ते समजूतदार निघतील. त्यांना सांगायची गरज नाही लागणार की तुझ्या बायकोची, बहिणीची, आईची काळजी कशी घ्यायला पाहिजे. हो, म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा ही शिकवण जेव्हा आपण मुलांना देतोय, स्पेशली शाळेमध्ये, तर मी या गोष्टीला म्हणजे मी अनुभवलंय की जेव्हा अवेअरनेस बद्दल माहिती देतात, म्हणजे अवेअरनेस साठी येतात, तेव्हा मुलींचं सेशन वेगळा असतो आणि मुलांचं सेशन वेगळा असतो. तर ते न करता एकत्र जर मुलांना जर मार्गदर्शन केलं तर हे इक्वली त्यांच्यापर्यंत पोहोचेल, मला असं वाटतं. बरोबर. तर आणि आता तुम्ही बघाल 10वीला धडा आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम किंवा पुनरुत्पादन, तर 10वीच्या मुलांना हे अवेअर आहे. पण अजून एक त्याच्यामध्ये असा मुद्दा येतो की बऱ्याचदा आम्हाला शाळेत गेल्यानंतर शिक्षक सांगतात की आम्ही हा धडा शिकवलेला नाही, स्किप केलाय. एक्झॅक्टली. काय म्हणतात त्याला, पोर्शन बनवलेला आहे, शाळेचा करिक्युलम आहे, तोच दिला जात नसेल. बरं, त्यांना विचारलं की तुम्ही का देत नाही, तर बोलतात तो धडा कसा शिकवायचा हे आम्हाला शिकवलेलं नाहीये, म्हणजे त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे जिथे महिला शिक्षिका आहेत त्या काही प्रमाणात त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात. पण जर आपण त्यांची सुरुवातच अशी केली की मासिक पाळीमुळे तुमचा जन्म झालाय आणि त्या मासिक पाळीला समजून घेणं ही तुमची जबाबदारी आहे, तर मुलं खरंच सिरियसली ऐकतील आणि त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल घडायला मदत. आज 28 मे, आजच्या दिवशी आपण नक्कीच असं करू शकतो की प्लॅस्टिक सॅनिटरी पॅड न वापरता ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड वापरून स्वतःची आणि निसर्गाची काळजी घेऊया. आणि मला असं वाटतं की फक्त 28 मे नाही, की 365 दिवसही आपण आपल्या शरीराची आणि निसर्गाची काळजी घेऊ शकतो. बरोबर. हो, बरोबर. तर मग चला घेऊया ना काळजी. हा, नक्की. धन्यवाद. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, फॉरवर्डही करा.